लोकमान्य टिळक 10 ओळी सोपे भाषण। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी 10 ओळी सोपे भाषण पाहणार आहोत। लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला। त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई व वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते। लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठा व केसरी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती हे उत्सव सुरू केले। लोकांनी त्यांना नेता म्हणून स्वीकार केल्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली। महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचा निर्माता असे म्हटले। लोकमान्य टिळक हे स्वराज्याचे पहिले पुरस्कर्ते होते। त्यांना सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाते। 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र।